नमस्कार। काल जे विजय भांबळे यांनी त्यांच्या सहकार्याने माझ्या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि एसपी पोलीस अधीक्षकांना जे काही तक्रारी अर्ज दिला आहे त्या संदर्भात मी आपल्याकडे लाईव्ह आलेलो आहे। खरं पाहिलं तर काल जे त्यांनी तक्रार दिली त्या तक्रारीमध्ये त्यांनी नमूद केलंय की बुडा येथे जे धान्य जप्त केले ते माझ्या शेतातून जप्त केलेलं आहे। पण मी त्यांना स्पष्ट सांगतो की ते पोलीस अधीक्षकाच्या पथकाने जप्त करून ते माझ्या कुटुंबाच्या किंवा माझ्या शेतातलं जप्त झालेलं नाहीये। मात्र याने अशी खोटी तक्रार देऊन म्हणजे खोटी अर्ज देऊन जे काय मिसअंडरस्टँडिंग करून दिले तालुक्यात हा मिसअंडरस्टँडिंग करून देऊन अशा खोटारी तक्रार करणारा हा पहिल्यापासूनच भामटे आहे। या अगोदर सुद्धा याने आज अनेक तक्रारी दिल्यात। अशा उदाहरण द्यायचं झालं तर मानवत पात्रीचे जावई आमचे गोविंद थिटे या ग्रस्तांनी बिचाऱ्याने प्रकरणात नसताना त्यांच्यावर 302 करून त्यांना गवळून आता तर परेशान येतो। सर्व जगाला ज्ञात येते की तो त्या प्रकरणात नाहीये। असंच त्यांनी त्याचा स्वतःचा पीए शांतीलाल चोरडिया थोडा बाजूला गेला बेचाऱ्याच्या याच्यामधून तर त्याच्या घराला पाडण्यासाठी कोर्ट कचेऱ्या करून त्याचं घर पाडण्यासाठी तो मागे पुढे बघत नाही। खोट्या तक्रारी करून जेव्हा त्याचा पीए माझ्याकडे आला शांतीलाल त्याचं घर पाडण्यापासून वाचवलं मी हे विचारा नसेल तर। असंच त्याचाच कार्यकर्ता कौसडीचा अगरवाल डीपीच्या ट्रकच्या संदर्भामध्ये गेला होता त्याच्याकडे न्याय मागायला तर त्यांनी स्वतःनी त्या डीपीचा ट्रक तो न्याय द्यायचा तर सोडला बाजूला डीपीचा ट्रक त्या भांबळेनेच विकला विजय भांबळेनी। ही केस जेव्हा दाखल व्हायची वेळ आली तेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांचे जे 3-4 कार्यकर्ते सोबत होते त्या लोकांनी पैसे जमा करून ते पैसे दिले। हे जर खोटं असेल तर अग्रवालला विचारा किंवा त्याच्यासोबतचे जे लोक होते चौधरी वगैरे त्यांना विचारा। पण त्यांनी हे सगळं पाया पडल्यानंतर मिटून घेतलं असेल। मी काय साधू संत नाहीये। यानंतर ज्या लोकांनी घेतलं असेल ते सगळं मिटून तसं मला चालत नाही। मी साधू संत नाहीये। आज जे त्यांनी माझ्या विरोधात जे खोटं केलं प्रशासनाने वेळेत जर याची दखल नाही घेतली तर माझ्या स्टाईलनं उत्तर द्यायला मागे पुढे बघणार नाही। याची नोंद प्रशासनानं आणि विजय भांबळे यांनी घ्यावी। यानंतर जर याच्यावर प्रशासनाने जर चौकशी करून जर गुन्हे दाखल नाही केले वेळ प्रसंगी जर कमी जास्त काय झालं तर याची जबाबदारी विजय भांबळे राहील। याचं लक्ष आपण सगळ्यांनी करावं। कारण मी माझ्या स्टाईलनं प्रश्न सोडत असतो त्यासाठी मागे पुढे बघणारा मी नाहीये। याची सगळ्यांनी नोंद घ्यावी। धन्यवाद।